जिल्हा परिषद शाळा लोहनेर, तालुका देवळा, जिल्हा नाशिक येथील मुख्याध्यापक हेमंत शांताराम बधाण यांना त्यांच्या 35 वर्षांच्या उल्लेखनीय शैक्षणिक सेवेबद्दल सहकारी महर्षी त्र्यंबकराव घुगे गुरुजी भाग्यश्री सहकारी पतसंस्था मर्यादित निफाड यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला। हा पुरस्कार सोहळा 1 ऑगस्ट 2024 रोजी उत्साहात पार पडला। या गौरवामुळे शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन योगदानाचा सन्मान करण्यात आला। हेमंत बधाण यांनी गेल्या 35 वर्षांपासून शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे कार्य केले। त्यांनी चांदवड, देवळा आणि निफाड या तालुक्यांमध्ये शिक्षक म्हणून कार्य करत अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले। त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला। पुरस्कार वितरण सोहळ्यास आमदार दिलीप काका बनकर, आमदार गोकुळ गीते, आमदार सत्यजित तांबे तसेच भाग्यश्री सहकारी पतसंस्था मर्यादित निफाडचे चेअरमॅन रमेशचंद्र त्र्यंबकराव घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांच्या हस्ते हेमंत बधाण यांचा सन्मान करण्यात आला। या पुरस्कारामुळे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांना प्रेरणा मिळणार असून हेमंत बधाण यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। नमस्कार, मी हेमंत शांताराम बधाण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोहनेर, तालुका देवळा, जिल्हा नाशिक या ठिकाणी मुख्याध्यापक पदावर काम करीत आहे। गेल्या 35 वर्षापासून मी शिक्षण क्षेत्रामध्ये अविरत अशी सेवा या ठिकाणी देत आहे। जिल्हा परिषद विद्यानिकेतन देवळा या ठिकाणी माध्यमिक शिक्षक म्हणून गेले 24 वर्ष मी काम केले आहे। त्या ठिकाणी जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर आमचे विद्यार्थी मोठ्या मोठ्या पदावर गेलेले आहेत। त्यानंतर चांदवड तालुक्यातील खेदरी या शाळेमध्ये देखील 7 वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली। त्या ठिकाणी ती शाळा डिजिटल करण्यासाठी मी खूप प्रयत्न केले। साधारण 25 लाख रुपये त्या ठिकाणी मिळवले आणि शाळा अतिशय सुंदर तयार केली। तदनंतर मी रामनगर, तालुका निफाड या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून पदोन्नतीने आलो। साधारण 7 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी देखील अतिशय मोठं काम त्या ठिकाणी उभे केलं आणि ती शाळा देखील सुंदर अशी डेव्हलप केली। तदनंतर बदलीने मी लोहनेर, तालुका देवळा या ठिकाणी गेल्यानंतर ती 8 महिन्यामध्ये शाळा डिजिटल करण्याचा माझा प्रयत्न होता आणि तो सक्सेस झाला। त्या ठिकाणी लाखो रुपये त्या ठिकाणी निधी गोळा करून ती शाळा डेव्हलप केली। ह्या माझ्या कार्याची दखल भाग्यश्री पतसंस्था निफाड यांनी घेऊन मला जिल्हास्तरीय राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला। सदरचा पुरस्कार आपल्या निफाड तालुक्याचे आमदार दिलीप काका बनकर, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, पदवीधर आमदार सत्यजित तांबे, आमदार गोकुळ गीते यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। सदर कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्यातील अनेक नामवंत आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित होते आणि या ठिकाणी काही विद्यार्थी देखील त्यांना पुरस्कार दिला, गौरव केला। दैनिक सकाळचे संपादक माननीय उत्तमराव कांबळे हे देखील या ठिकाणी प्रमुख म्हणून उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।